हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असेल मी नैना माझ्या YouTube चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर उन्हाळ्यामुळे पाण्याचा इतका त्रास व्हायला लागला आम्हाला खूप जास्त पाण्याचा त्रास व्हायला लागलाय आणि शिवाय भांडे आमच्याकडे खूप जास्त असे नाही 100 लिटरचे दोन माझ्याकडे ड्रम आहेत। तर काय होते ड्रम जर भरून घेतले ना आता भरून कसे घ्यायचे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। पण जर दोन ड्रम भरून घेतले ना आणि एक स्टीलची टाकी आहे ज्यामध्ये मी राशन वगैरे भरून ठेवत होते तर ती टाकी सुद्धा मी रिकामी केली आणि भरून ड्रम आणि टाकी भरून घेतली ना तर दोन दिवस कसं तरी करून ते ड्रम आणि टाकी पाण्याची पुरती आणि नंतर मग तिसऱ्या दिवशी पाणी थोडंसं बकेट भर एखादं राहिलं तर राहते ना मग पाणी पुरतच नाहीये। तर 7-8 दिवसापासून हेच चाललेलं आहे तारांबळ चालली पाण्याची सगळी आणि पहिल्यांदाच चाललंय असं नाही तर असं पहिलं असं असायचं की सगळ्यांनी उन्हाळ्यामध्ये काय करायचे पैसे जमा करून पाणीवरती टँकरनी आणून वरती टाकीमध्ये सोडायचे जेणेकरून पाणी नळाला यायचं आणि सगळेजण व्यवस्थित वापरायचे। पण आता सगळ्यांनी असं ठरवलंय की आपापला टँकर मागवायचं आणि आपापलं पाणी उडवायचं म्हणून। तर आता इतकी तारांबळ व्हायला लागली भांडे तर असायला पाहिजे आपल्याकडे एवढे की जेणेकरून आपण टँकरने पाणी मागून ते भांडे भरून तरी ठेवले पाहिजे पण एवढे भांडे सुद्धा नाहीये। तर सचिन आता ड्रम आणायला गेलेत माहित नाही कसला ड्रम घेऊन येतात काय नाही 100 लिटरचे म्हणलं 2 ड्रम आहेत आपल्याकडे आता आणखीन 200 लिटरचा एक ड्रम आणा जेणेकरून आपल्याला 400 लिटर पाणी बस होतं 2-4 दिवस तरी जाईल ते पाणी आणि नंतर मग सगळ्यांसोबत आपण परत पाणी घेऊया। माहित नाही आता काय करतात काय नाही कसला ड्रम आणतात काय नाही तुम्हाला आणल्यानंतर दाखवते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका ठीक आहे। तर आता इथं टाकी ठेवून दिली पार्किंग मध्ये आणि आता झाकण वरती घेऊन गेले त्याला होल पाडायचे हे बघा म्हणलं होतं धुवायला येईल एकदा 1-2 बकेट पाणी टाकून पण म्हणले की जाऊ दे नवीन टाके काय धुवायची गरज नाही वापरायचंच आहे पाणी आपल्याला कपडे वगैरे धुण्यासाठी भांडे घासण्यासाठी। तर चला मी पण वरती जाते आता। मस्तपैकी अशी पाण्याची टाकी आणली मोठी मोटर पाईप वगैरे सगळं आणलं फिटिंग केली आणि आता पाण्याचा टँकर मागवायचा पाण्याचा टँकर मागवल्यानंतर आम्हाला 6 ते 7-8-10 दिवस म्हणा माहित नाही आता पहिल्यांदाच लावले मोठी अशी टाकी वगैरे किती दिवस पाणी जाते माहित नाही पण आता पाण्याचं काही टेन्शन राहणार नाही लागेल तसं पाणी मोटर चालू करून पाणी वरती घेता येईल आणि आता कुणाच्या मागे सुद्धा लागायची गरज नाही की पाणी घेताय का नाही आता आमचं आम्ही टँकर बोलून खालचा ड्रम वगैरे वरचे ड्रम सगळे काय भरता येतील। तर आता काय पाण्याचं टेन्शन राहणार नाही 8-10 दिवस इतकं टेन्शन मध्ये गेलं पाणी खूप जास्त असं कमी पाणी एकदम असं सगळं सुक्क घर वाटायला लागले की पाणी म्हणजे काहीच नाही असं कोरडं सगळं वाटायला लागले इतकं कमी पाणी वापरले मी 7-8 दिवसामध्ये आणि आता पाणी व्यवस्थित वापरता येईल म्हणजे भांडे कपडे व्यवस्थित काय काढून धुवायचं म्हणलं ना तरी सुद्धा पाण्याचा विचार करावा लागत होता असं होतं पण आता काही टेन्शन राहणार नाही। तर आता टाकी वगैरे बसवले अर्ध्या तासात टँकर सुद्धा येईल आल्यानंतर मग पाणी होईल ठीक आहे। तर चला आता मला बनवायचा शिरा मम्मीचा फोन आला होता की शिरा थोडासा करून दे म्हणून तर मम्मीला मी शिरा बनवते आणि स्नेहा स्वप्नील सुद्धा सगळे खातील ठीक आहे चला बनवते मग। तर चला इथे शिरा बनवायला सुरुवात केली कढईमध्ये 2 चमचे तूप टाकलं तुपामध्ये मस्तपैकी असा जाड रवा मी भाजून घेतला एकदम कमी गॅसवरती वास सुटेपर्यंत मस्त असा खमंग वास सुटला होता मग रवा साईडला काढून घेतला त्याच कढईमध्ये 2-4 चमचे तूप टाकलं तूप थोडंसं वितळल्यानंतर त्याच्यामध्ये काजू बदाम टाकलेले आहेत काजू बदामचे थोडेसे जाडसर तुकडे करायचे जेणेकरून खातानी दाताखाली आल्यानंतर खूप चांगलं चव लागते किंवा चांगलं वाटतं खातानी तर खूप जास्त असे मिक्सरमध्ये वाटून किंवा बारीक बरेच जण असे मिक्सरमध्ये असे फिरवून टाकतात त्याने काय होते पूर्ण पावडर होती आणि मग ती खातानी चांगलं लागत नाही त्यासाठी असे जाडसर तुकडे करायचे
तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही टाकू शकताय, पण मी असे टाकते. तुपामध्ये टाकल्यानंतर काजू बदाम चांगले मस्त अशा लालसर परतल्यानंतर शेवटी मी मनुके टाकते. का तर मनुके फुगले आले, त्याचे कलर बदललेलं मला आवडत नाही, त्यासाठी शेवटी पटकन मनुके टाकते आणि लगेच पाणी ओतते मी. तर पाणी ओतलेलं आहे. आणि तुम्हाला आणखीन एक सांगते, ते म्हणजे की कधी पण मी शिरा करायचं म्हणल्यानंतर जाड रव्याचा बनवते. बारीक रवा जो असतो त्याचा मी शिरा बनवत नाही. ती खूप असा चिकट होतो आणि चिकट झालेला शिरा मग आवडत नाही. तर त्यासाठी जर चिकट करायचं असेल ना, थोडंसं पाणी जास्त टाकायचं, मग चिकट होतो. पण जाड रव्याचाच करायचा, बारीक रव्याचा नाही करायचा. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही करू शकता. ज्यांच्या घरात लहान मुलं असतात ना, त्यांच्या घरी खूप जास्त असा बारीक रवा असतो, का तर मुलांना बारीक रवा लागतो. त्यासाठी आपल्या घरी कधी कधी मोठा रवा नसतो ना, बारीकच असतो. तर ठीक आहे, तुम्हाला बनवायचं असेल तर बनवू शकता, काय हरकत नाही आहे. तर पण मी आता गोड शिरा वगैरे करायचं म्हणलं तर जाड रव्याचं बनवते. उपमा शिरा जाड रव्याचं बनवते. तर पाण्यामध्ये साखर टाकली जेवढी पाहिजे तेवढी. नंतर थोडासा केकचा थोडासा कलर टाकला, 1-2 थेंब विलायची पावडर टाकली, चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. चांगलं उकळी आल्यानंतर भाजलेला रवा टाकायचा आहे, हलवत टाकायचा आहे. खूप जास्त बदकन असा ओतायचा नाही आणि न हलवतासुद्धा ओतायचा नाही, तर त्याच्यामध्ये गाठी होतील आणि मग ते शिरा व्यवस्थित होणार नाही, गाठी तशाच राहतील. तर हे बघू शकता, आता मी हलवत मस्तपैकी थोडा रवा टाकलेला आहे. शिरा म्हणते, शिरा नाही, रवा टाकलेला आहे. आणि त्याच्यामध्ये बिलकुल अशा गाठी वगैरे झालेल्या नाहीत. थोडंसं नॉर्मल असं चिकट करणार आहे, खूप असं सुटसुटीत करणार नाही. आणि 1 मिनिट आता व्यवस्थित हलवून घेते. आता प्रत्येक जणाची शिरा बनवण्याची सगळ्यांची पद्धत वेगळी असते. कोणी कसा बनवतो, कोणी कसा बनवतं, कोण कसा बनवतं ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तर मी असा बनवते. शिवाय कधी ह्याच्यामध्ये इसेन्ससुद्धा 1-2 थेंब टाकायचं, आणखीन चांगली चव लागते. जर तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, पण मी आत्ता सध्या टाकलेलं नाही. पण मला कधी माझा मूड असेल ना तर मी टाकते. आता व्यवस्थित थोडंसं पाणी आटलेलं आहे. आता कमी गॅसवरती मी गॅस कमी करते आणि झाकून ठेवते. 2-3 मिनिटांनी दाखवते तुम्हाला शिरा कसा तयार होत होती. तर आता 2-3 मिनिटं झालेलं आहेत आणि बघू शकता पाणी सगळं आटलं आहे आणि शिरा मस्तपैकी असा झालेला आहे. कलर टाकल्यामुळे आणखीन छान दिसू लागला आहे. लहान मुलंसुद्धा आवडीनं खातील. पण कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकला तर टाकू शकताय, नाही टाकला तरीसुद्धा काय हरकत नाही. ठीक आहे. आता हे बघा, मस्त असा सुटसुटीत असा शिरा तयार झालेला आहे. पण खूप जास्त असा जास्त कोरडा तसा नाही झालेला, थोडासा नॉर्मल ओला शिरा आहे. तर चला आता सगळ्यांना खायला देते, मम्मीलासुद्धा देते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि असा शिरा कोण बनवते ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी बनवायची तीसुद्धा सांगा, बनवण्याचा प्रयत्न करेन. गाडीची चावी नाही एका जागा ठेवत नाहीत, पटकन जायच्या टायमाला भेटत नाही. नाही, हळूनी जा, हळूनी जा म्हणलं. हां बाय. पैसे घेतले का? तर आता सगळ्यांचं खाऊन पिऊन वगैरे झालं. आता स्नेहाची परीक्षा होती, 3 वाजता पेपर आहे तिचा, तर ती आता पेपरला चालली. तर चला, हा व्हिडिओ मी इथंच संपवते. तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका. भेटूया उद्याच्या, तोपर्यंत बाय बाय.